अरे काय चाललंय काय? चहा बनवायला सांगून पुन्हा गायब झाले. हद्द झाली बाई, कठीण आहे. बस 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 बस. हे हॉटेल बरोबर आहे. चेंज करून 4 वाजेपर्यंत इथेच टाइमपास करतो. अरे सॉरी सॉरी काकू. नाही काही हरकत नाही. तुमचा आवाज तो थोडा बसलाय. काही हरकत नाही. थँक्यू. विचित्र आहे यार. एक्सक्यूज मी. वॉशरूम कुठे आहे? जी इथून पुढे जाऊन राईट. ओके. जेंट्स वॉशरूम कुठे आहे? क्या? नाही म्हणजे लेडीज वॉशरूमच्या बाजूलाच तर नाही आहे ना? नाही, दोन्ही बाजूबाजूलाच आहेत. पण का? नाही नाही असंच विचारत होते. थँक्यू. ओके. अरे मॅडम मॅडम हे जेंट्स टॉयलेट आहे. अरे थांबा भाऊ, आतमध्ये कोणी महिला गेली आहे. तर जेंट्स टॉयलेट आहे ना. बाई कशी काय गेली? अहो मी त्यांना सांगितलं पण त्या थांबल्याच नाहीत. अहो थांबा साहेब, आतमध्ये कोणी लेडीज आली आहे का? हो, जेंट्स टॉयलेट मध्ये बाई कशी आली आहेत? तुम्ही थांबवलं नाही त्यांना? अहो मी थांबवलं पण त्या थांबल्याच नाहीत. एक मिनिट, त्यांच्याकडे ही अशीच बॅग होती. अच्छा, बघा काय जमाना आलाय. आजकालच्या बायका जेंट्स टॉयलेट यूज करतायत, जेंट्स सारख्या बॅगा यूज करतायत. असं नाही चालणार. तुम्ही इकडेच उभे राहा आणि जशा त्या बाहेर येतील त्यांना ओरडा. हा ठीक आहे. मॅडम लवकर करा. ओ मॅडम. अरे मॅडम मॅडम हे जेंट्स टॉयलेट आहे. अरे थांबा भाऊ, आतमध्ये कोणी महिला गेली आहे. हे तर जेंट्स टॉयलेट आहे ना. बाई कशी काय गेली? अहो मी त्यांना सांगितलं पण त्या थांबल्याच नाहीत. अहो थांबा साहेब, आतमध्ये कोणी लेडीज आली आहे का? हो, जेंट्स टॉयलेट मध्ये बाई कशी आली आहेत? तुम्ही थांबवलं नाही त्यांना? अहो मी थांबवलं पण त्या थांबल्याच नाहीत. एक मिनिट, त्यांच्याकडे ही अशीच बॅग होती. अच्छा, बघा काय जमाना आलाय. आजकालच्या बायका जेंट्स टॉयलेट यूज करतायत, जेंट्स सारख्या बॅगा यूज करतायत. असं नाही चालणार. तुम्ही इकडेच उभे राहा आणि जशा त्या बाहेर येतील त्यांना ओरडा. हा ठीक आहे. मॅडम लवकर करा. ओ मॅडम. देवा हे काय आहे? एका शिक्षकाला वेश बदलून लपून छपून राहावं लागतं. बोला सर, काय पाहिजे? शांती पाहिजे बाबा. काय? सॉरी, 1 कप चहा आणा. अजून काही? नाही नाही काही नको. ओके. मामांनी दिलेले 1 लाख रुपये त्यांचा आशीर्वाद आहे. मी ते चांगल्या ठिकाणीच इन्व्हेस्ट करेन. सर पैसे? लवकर पैसे दे. नाही 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 बापूजी, मी पैसे नाही देणार. बघ बाबा भेंडी मास्तर, तू मला सांगितलं होतंस की तू पैसे देशील म्हणून. अरे बाबा, मी फक्त तुझ्या भरवशावर आहे. आधी तू म्हणालास की तू मला 2 वाजता पैसे देशील, मग म्हणाला 4 वाजता देशील. तुला काय वाटलं माझ्यापासून पळून जाऊन तू इथे लपून बसशील आणि तू सुटशील? चल आण भिडे, चल लवकर पैसे दे मला. चल. नाही नाही, जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही जेठालाल कडून मागा. कुठे आहे जेठालाल? तुम्हाला जेठालाल विषयी कसं माहित? सर तुम्हीच आता बोललात ना की जेठालालकडे पैसे मागा. ओ सॉरी, नाही पैसे तर मीच देतोय. हे घ्या. थँक्यू सर. ओहो, 4 वाजायला तर अजून खूप वेळ बाकी आहे. चहा तर आता संपेल माझा. चला काही हरकत नाही. थोडा वेळ इथेच कुठेतरी आसपास टाइमपास करेन. अरे बाळा, हा किती वाजले? बापूजी 4 वाजून 5 मिनिटं झाली. हा ठीक आहे. कमाल आहे.
या भेंडी मास्तरने आधी 2 वाजता सांगितलं, मग 4 वाजताचं सांगितलं. 4 वाजून 5 मिनिटं झाली, हा अजूनपर्यंत आला का नाही? याच्या घरी जाऊनच बघतो. भिडे, ओ भिडे, भेंडी मास्तर बापूजी हं. हे घरात नाही आहेत. कुठे गेला? ते तुम्हाला खाली भेटले नाही? नाही, मी त्याला माधवी वहिनी, अरे बाबूजी नमस्कार. केम છો? मजामा. माधवी बेटा, एक काम कर ना, त्या भिडेला पटकन फोन करून विचार ना की तो कुठे आहे म्हणून. माझं त्याच्याकडे एक महत्वाचं काम हो आहे. हो आत्ता विचारते हा. हे 4 का नाही वाजत आज? हा बोल माधवी. कुठे आहात तुम्ही? मी इथे जवळच हॉटेलमध्ये चहा प्यायला आलो होतो. काय तुम्ही मला 2 वेळा चहा बनवायला सांगितलं आणि स्वतः हॉटेलमध्ये जाऊन पिताय? कमाल आहे तुमची. सॉरी बोल ना, काय झालं? आता सरळ घरी या, बापूजी तुम्हाला भेटायला आलेत. बापरे. हॅलो माधवी, तुझा आवाज क्रॅक होतोय. हॅलो 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 हॅलो. कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असेल, फोन कट झाला. काही हरकत नाही. माधवी बेटा, तुझं त्याच्याशी पुन्हा बोलणं झालं तर त्याला सांग की मी सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये त्याची वाट बघतोय. हो नक्की बापूजी, नक्की. येतो. हो येतो. हो. रोशन वहिनी या ना, बसा. कशा आहात? मस्त, फर्स्ट क्लास. माझी वहिनी, मला लसणाचे पापड हवे होते. अच्छा. माझ्या मावशीने मागच्या वेळी खाल्ले होते ना, तर त्यांना खूप आवडले होते. अरे वा, मी आता घेऊन येते. हो, हो, चालेल. बसा. बापूजी परत घरी पोहोचले. बहुतेक पैशांसाठी खूपच हैराण आहेत बापूजी. जर मी त्यांना पैसे दिले नाहीत आणि देव न करो पण त्यांना काही झालं तर मी जेठालाला काय तोंड दाखवू? जेठाभाऊ, मला वाटतंय बापूजी टेन्शनमुळे बेशुद्ध पडलेत. नाही हातीभाऊ, टेन्शनमुळे नाही, या भिडेमुळे बेशुद्ध पडले आहेत. अरे आयुष्यात पहिल्यांदा बापूजींनी तुझ्याकडे काहीतरी मागितलं, ते पण नाही देऊ शकलास. कंजूस, मक्खी चूस. जर तू बापूजींना पैसे दिले असतेस तर त्यांची ही अवस्था झाली नसती ना. अरे तुझे सगळे पैसे मी डबल व्याजाने परत केले असते. सॉरी जेठा. अरे सॉरी काय? जर बापूजींना काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही भिडे, कधीच नाही. दूर हो माझ्या नजरेसमोरून. भिडे, काय विचार करतोस बाबा, काय विचार करतोस तू? नाही 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 नाही, काय करू. मेहता साहेब.